नमस्कार. आज आपण अपूर्णांक ह्या धड्यामधलं काही बघणार आहोत, काही कन्सेप्ट बघणार आहोत की अपूर्णांक म्हणजे काय. आत्तापर्यंत आपण बरेच नंबर बघितलेत, अगदी 1,00,000 कोटी इथपर्यंत नंबर बघितलेत, त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार कसं करायचं वगैरे सगळं बघितलेलं आहे. त्या सगळ्या पूर्ण संख्या होत्या, त्या सगळ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. आपण आत्तापर्यंत जी जी गणितं केली ती सगळी पूर्ण संख्यांची होती. पण अपूर्णांक अशा पण काही संख्या आहेत, त्या काय आहेत, त्या कशा असतात हे आता आपण इथे बघणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ की माझ्याकडे एक चॉकलेट आहे, तर माझ्याकडे एक चॉकलेट आहे, तर ते मला दोघा जणांना अर्ध अर्ध द्यायचंय. हा कन्सेप्ट माहिती आपल्याला, अर्ध अर्ध द्यायचंय. तर मी काय करेन की बरोबर इथे मध्ये त्याला तोडेन अर्ध अर्ध, आणि हे एकाला देईल आणि हे दुसऱ्याला देईल. आता हे काय झालं बघा, की एक चॉकलेट होतं, त्याचे मी दोन भाग केले. दोन भाग केले म्हणजे काय, की हे एकूण किती आहेत, दोन भाग आहेत. पहिल्या मुलाला मी किती दिला, त्यातला एक भाग दिला. दुसऱ्या मुलाला किती दिला, मी एक भाग दिला. तर हे लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं आहे की एक रेष असते आडवी, त्याच्यावरच्या संख्येला अंश म्हणतात, त्याच्या खालच्या संख्येला छेद म्हणतात. तर एकूण किती वस्तू आहेत, आता इथे किती वस्तू झाल्या माझ्याकडे एकूण, तर दोन झाले, कारण आपण चॉकलेट तोडलं ना, म्हणजे दोन झाली चॉकलेट्स. त्यामुळे एकूण वस्तू आहेत दोन. त्यापैकी मी एकाला किती दिल्या, एका विद्यार्थ्याला की एका मुलाला किती दिली, ही त्यातली एक वस्तू दिली. आणि तसंच एकूण इथे किती आहेत, दोन, आणि त्यातली ही वस्तू किती आहेत, ह्या वस्तू किती चॉकलेट्स आहेत, ती एक, तर ते मी दुसऱ्याला दिलं. म्हणजे एकच चॉकलेट, त्याचे दोन भाग केलेत, पण आता किती झाली, ती दोन चॉकलेट्स झाली. अर्ध अर्ध द्यायचंय, त्यामुळे ह्या चॉकलेटला आपण एक म्हटलं. ह्या दोन भागांमधले, दोन तुकड्यांमधला एक तुकडा मी एकाला दिला, तसंच दोन तुकड्यांमधला एक तुकडा मी दुसऱ्याला दिला. बरोबर अर्ध अर्ध दिलाय आपण चॉकलेट. आणि लिहिताना मात्र कसं झालं, 1/2. अर्ध ज्याला मी म्हटलं त्याला संख्येच्या स्वरूपात लिहायचं असेल तर ते कसं झालं, 1/2. का, तर दोनाचा अर्धा भाग आपण इथे एका विद्यार्थ्याला, एका मुलाला दिलेला आहे. त्यामुळे हा अर्धा नंबर म्हणजेच 1/2 ह्या नंबरला काय म्हणतात, अपूर्णांक म्हणतात. अंश आणि छेद अशा स्वरूपात तो लिहिलेला असतो अपूर्णांक हा. आणि तो कसा लिहिला जातो किंवा काय म्हणायचं त्याला, की 1/2. 1/2 म्हणजे हा झाला एक नंबरच आहे. आत्तापर्यंत आपण असे नंबर बघितले नव्हते, सगळे पूर्ण संख्याच बघितल्या होत्या, पण अशा प्रकारचे सुद्धा नंबर असतात. आता अशाच टाईपमध्ये जर माझ्याकडे जसे 2 केले भाग, तसे मी सपोज 4 भाग केले. म्हणजे एका चॉकलेटचे मी 4 भाग केले, 4 तुकडे केले, पण तरी पुन्हा मला अर्ध अर्धच द्यायचंय. काय द्यायचंय मला, अर्ध अर्धच चॉकलेट द्यायचंय. म्हणजे दोनच मुलं आहेत आणि त्या एका चॉकलेटचे मी 4 भाग केले, तर दोनच मुलांना मी समान वाटणी करायला गेले तर कसं होईल, हे दोन भाग आहेत ते एका मुलाला जातील, आणि हे 2 भाग आहेत ते दुसऱ्या मुलाला जातील, समान वाटणी करायला गेले म्हणून. आता कसं झालं की एकूण माझ्याकडे किती भाग होते, तर 4 भाग होते. त्यामुळे मला छेदात लिहायला लागणार आहे 4, कारण आपल्याला तो आता अंक स्वरूपात लिहायचा आहे. तर एकूण माझ्याकडे किती, 4 चॉकलेट्स, के 4 भाग आहेत, त्याचे छेदात मी 4 दिले. एका विद्यार्थ्याला की एका मुलाला किती दिले, त्यातले 2 भाग दिले. पण आपण काय म्हणतो की अर्धा पोर्शन, की अर्धा भाग मी एका मुलाला दिलाय आणि अर्धा भाग दुसऱ्याला दिलाय. तो अर्धा लिहिण्याची पद्धत कशी आहे, 2/4. इथे मगाशी मी 1/2 लिहिलं होतं, आता मी 2/4 लिहिलंय. इथे पण मी मगाशी अर्ध असंच म्हटलं होतं आणि इथे पण अर्धा असंच म्हणतेय, पण नंबर दिसायला थोडे वेगळे दिसत आहेत ना. इथे 1/2 आहे, इथे 2/4 आहे. आता हे पुढे येणार आहे की मग 1/2 म्हणजे अर्ध, 2/4 म्हणजे पण अर्धच येतोय नंबर. म्हणजे नक्की काय, की हे दोन्ही नंबर सेम आहेत का, तर हे दोन्ही नंबर सेम किंवा सारखेच आहेत. याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय ते कळलं, की अंश आणि छेदाच्या स्वरूपात जो नंबर लिहिला जातो त्याला म्हणायचं अपूर्णांक. आणि सममूल्य कधी म्हणायचं, जसं मी आता उदाहरण देऊन दाखवलं तुम्हाला, की ह्याची किंमत पण अर्धी, असंच म्हणतो आपण, ह्याची किंमत पण अर्धी, हाफ असंच म्हटलंय. त्यामुळे हे दोन्ही नंबर सेमच आहेत, या दोन नंबरना म्हणतात सममूल्य अपूर्णांक. आलं लक्षात.
आता अजून एखादा अपूर्णांकाचं उदाहरण घेऊ आपण. एक चॉकलेट आहे, त्याचे मी 3 भाग केले. एक चॉकलेट असं आहे, त्याचे 3 भाग केले मी आणि मग ते 3 भाग मी 3 विद्यार्थ्यांना 3 मुलांना दिले. 1 2 3. एक भाग एकाला दिला, दुसरा भाग दुसऱ्याला दिला, तिसरा भाग तिसऱ्याला दिला. म्हणजे एका विद्यार्थ्याला किती आले? एकूण किती भाग आहेत? तर 3 भाग आहेत. म्हणजे मला एकूण म्हणजे छेदात किती लिहावे लागतील? 3 लिहिणार मी आणि त्यातला किती भाग मी एका विद्यार्थ्याला देते, एका मुलाला 1 देते. म्हणजे मी किती, हे केवढे चॉकलेट दिला मी एका मुलाला? त्यातलं 1/3 किंवा 1/3 म्हणताना म्हणायचं 1/3. अंश आहे ना, वरच्याला अंश म्हणतात, खालच्याला छेद म्हणतात. हे लक्षात ठेवा. ह्याला अंश म्हणायचंय, ह्याला छेद म्हणायचंय. अंश आणि छेद 1/3 असं म्हणू शकता किंवा काय म्हणायचं त्याला 1/3. आता मी 2च मुलांमध्ये हे जर 3 जे काही आहेत काय म्हणायचं त्याला 3 तुकडे जे आहेत ते 2च मुलांमध्ये वाटायचे ठरले. अर्थात समान वाटणी होणार नाही मग. पण सपोज मी असं म्हटलं की हे जे 2 भाग आहेत ते मला एका विद्यार्थ्याला द्यायचे, एका मुलाला द्यायचे. हे दोन्ही भाग मी एका मुलाला दिले आणि यातला एकच भाग मी दुसऱ्या मुलाला दिला. 2 मुलांमध्ये समान नाहीये ही, पण अशा पद्धतीने दिले. तर मी एका मुलाला किती मिळाले हे जर अंकात लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल? एकूण भाग किती? तर 3. त्यापैकी एका मुलाला मी किती त्यातले दिले? 2 भाग दिले. तर मी 2/3 किंवा 2/3 एवढं चॉकलेट एका मुलाला मिळालं. आणि दुसऱ्या मुलाला किती मिळालंय? एकूण भाग, एकूण चॉकलेट्स 3, त्यातलं दिलं किती मी? एकच भाग दिला, एकच चॉकलेट दिले. त्यामुळे दुसऱ्या मुलाला मिळालं 1/3 किंवा 1/3 चॉकलेट एवढं मिळालंय. त्यामुळे वाटणी कशी केली आणि त्या प्रमाणात अंक कसे लिहिले हे लक्षात आलंय. एकूण काय आहे तर ते आपल्या छेदात असताना त्यापैकी किती दिलं तर ते सगळं आपलं अंशात असतं. त्याला काय म्हणायचंय? अपूर्णांक म्हणायचंय. याला म्हणायचं 2/3, 2/3. आता हे दोन्ही सेम आहेत का? तर नाही, कारण एकाला 2 भाग दिलेत आणि एकाला 1 भाग दिलाय ना. ही समान वाटणी नाहीये. त्यामुळे हे 2 नंबर सारखे नाहीयेत. 2 अपूर्णांक कधी सारखे असतात हे आपण बघणार आहोत. म्हणजे 2 अपूर्णांक सारखे असले की त्याला सममुल्य अपूर्णांक म्हणतो. मग असे आपण बघितलंय. तर ते कधी सारखे असतात आणि असे सारखे करता येतात का वगैरे आपण बघणार आहोत आता पुढे. आता समजा असे मी काही 2 अपूर्णांक घेतले. हा एक अपूर्णांक आहे 2/3 आणि दुसरा एक अपूर्णांक आहे 4/6. आता हे 2 अपूर्णांक सममूल्य आहेत का? म्हणजे सारखे आहेत का? त्यांची किंमत ही सारखी आहे का हे आपल्याला कसं काय कळणार किंवा कसं बघता येईल? तर त्याचा एक छोटासा नियम असतो की ह्या दोन्ही अपूर्णांकांमध्ये समान काही आहे का बघायचं. म्हणजे आता अंशाचं आणि अंशाचं हे काय आहे बघा. अंशामध्ये काही रिलेशन आहे का? तर हा अंश ह्या अंशाला 2 ने गुणलं की हा 4 हा आकडा येतोय. 2 ने गुणलं की 4 आकडा येतोय. आणि ह्याला आपण कितीने गुणलं तर 6 येईल. ह्याला आपण बरोबर 2 ने गुणलं तर 6 हा आकडा येतोय. म्हणजे काय की एखादा समान गुणक, एखादा नंबर किंवा एखादा आकडा समान घ्यायचा आणि अंश आणि छेदाला जर तो समान नंबरने जर गुणलं तर येणारं जे उत्तर आहे अशा टाईपचं. म्हणजे 2 × 4 म्हणून इथे 4, 3 × 2 म्हणून इथे 6, असा 4/6 असा अपूर्णांक आला. जेव्हा समान संख्येने गुणून एखादा अपूर्णांक तयार होतो तेव्हा तो अपूर्णांक आणि आधीचा अपूर्णांक हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक असतात. म्हणजे सारखे असतात, सेम अपूर्णांक असतात. म्हणून 2/3 बरोबर 4/6 झालं. कारण त्याला 2 ने गुणल्यावर ते येते. मग जसं 2 ने गुणून म्हणजे एका समान संख्येने गुणल्यावर सममूल्य जसे होतात तसेच समान संख्येने जर भाग जात असेल, एखाद्या अपूर्णांकाला समान संख्येने जर भाग जात असेल तर भागून काढल्यानंतर आलेलं जे काही उत्तर आहे तो उत्तर आणि पहिला हेही दोन्ही सममूल्य अपूर्णांक असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघूया की 5 आणि 20, 5/20 असा एक अपूर्णांक घेतला. आता ह्याच्या जोडीला किंवा ह्याचा सममूल्य अपूर्णांक कोणता हे जर आपल्याला बघायचं झालं तर ह्याला कशाने भाग जातोय का? दोघांनाही समान एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. तर आपल्याला माहितीये 5ला 5ने भाग जातोच.
आणि 20ला पण 5ने जातो का? 20लाही 5ने जातो. मग 5ला जर 5ने मी भागलं, ह्या 5ला 5ने भागलं तर काय येणार? 1. ही 5 एके 5, त्यामुळे 1 ही संख्या आली. आणि ह्या 20ला पण मी 5ने भागलं तर किती येईल? 5 चोक 20, त्यामुळे 1/4 असा एक त्याचं उत्तर आलं. समान संख्येने मी भागले, समानच लागते हा संख्या, वेगवेगळ्या संख्येने भागून सममूल्य येत नाहीत. एकाच संख्येने गुणलं किंवा एकाच संख्येने भागलं तर येणार जे उत्तर असेल ते दोन्ही एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक असतात. हे नीट लक्षात ठेवा. त्यामुळे आता 5/20 बरोबर 1/4 असं मी लिहू शकते का? तर लिहू शकते, कारण 5/20ला एका समान संख्येने भागले असता 1/4 हा अपूर्णांक आला, म्हणून हे दोन्ही अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत. त्यामुळे अपूर्णांक कसा लिहायचा? अपूर्णांक म्हणजे काय हे लक्षात आलंय? अंश आणि छेदाच्या स्वरूपात अंक लिहिले जातात. आणि कसं घेतलंय ते आपण, की इथे जे छेदात आहे तेवढ्या वस्तू घेतल्या असतील तर त्यातल्या किती वस्तू हे आपण तिथे बघितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या आहे ना अपूर्णांक असं म्हणतात. आता असे अपूर्णांक दोन, म्हणजे एखादा अपूर्णांक दिलेला असेल आणि एखादी संख्या तिथे काढायची असेल तर आपल्याला काढता येईल का? आत्ताच आपण बघितलंय की समान संख्येने गुणले असता किंवा समान संख्येने भागले असता त्याच सारखा एक अपूर्णांक मिळतो. मग असं एखादं उदाहरण घेतलं मी की 1/20 बरोबर, इथे मला काय आहे ते माहिती नाहीये, इथे मला काय आहे ते माहित नाहीये. काय घेतलं मी? 1/20 बरोबर, म्हणजे इज इक्वल टू म्हणतात त्याला. इथला संख्या काय आहे ती मला माहिती नाही आणि छेदात आहे 40. तर मला ही इथली संख्या काढता येईल का? तर ती कशी काढायची? सममूल्यचं आत्ताच आपण बघितलंय की हे दोन्ही अपूर्णांक सारखे आहेत असं त्यांनी सांगितलेलंच आहे ऑलरेडी. म्हणजे इथे अंशात एकतर समान गुणक इथे असला पाहिजे किंवा समान संख्येने भाग गेलेला असला पाहिजे. आता ह्या दोघांचं जर नातं बघितलं, रिलेशन बघितलं तर काय आहे बघा, 20 आणि 40चं काय आहे एकमेकांमध्ये रिलेशन? तर 20ला 2ने गुणलं की 40 मिळतंय, म्हणजे छेद समान असायला हवेत ना. अंश म्हणजे अंशाच्या पटीत छेदाच्या पटीत असलं की ते दोन सममूल्य असतात. त्यामुळे 20ला 2ने गुणलं की 40 मिळतं. मग 1ला पण कितीने गुणायला लागेल? 2नेच गुणायला लागेल, तेव्हा आपल्याला इथला अंक मिळेल. मग 1ला 2ने गुणलं की किती मिळतं? 2 हा अंक मिळाला. त्यामुळे 1/20 आणि 2/40 हे सममूल्य झाले का? बघा, कारण याला 2ने गुणल्यावर हा अपूर्णांक मिळतो आणि ह्याला 2ने भागल्यावर येतो का? बघा, ह्याला जर 2ने भागलं मी तर काय येईल? 2/2 1, आणि ह्याला 2ने भागलं तर काय होईल? 40ला 2ने भागल्यावर येतं 20. म्हणजे हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत. त्यामुळे अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला नक्की सोडवता येतील, कारण फक्त भागायचे किंवा गुणून बघायचंय. पुढचं एक छोटंसं उदाहरण बघूया. 14/26 इज इक्वल टू, इथला माहिती नाहीये काय आहे ते, आणि छेदात आहे 13. सोपं एकदम. आता ह्याला मगासारखंच आलंय बघा, 13 आणि छेद दोन्ही समान आहेत असं म्हटलंय ना, कारण त्यांनी इथे इज इक्वल टू म्हणजे इक्वल साईन दिलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक सारखे आहेत, म्हणजे हा अपूर्णांक ह्याच्या पटीत असला पाहिजे. छेदाच्या पटीत, अंशाच्या पटीत. आता इथे काय लिहिलंय बघा, 13 दुणे 26 आहे ना, म्हणजे 26ला 2ने भागलं की 13 मिळतं. मग 14ला पण कितीने भागलं पाहिजे? 2ने भागलं पाहिजे, म्हणजे इथली संख्या मिळेल. त्यामुळे 14ला 2ने भागलं की किती येतात? 7 दुणे 14 ना, 7. त्यामुळे ही संख्या किती झाली? आता बघा, 14/26 आणि 7/13 हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत, म्हणून ते इक्वल म्हणजे बरोबर साईनने लिहिलेलं आहे. तर हे सममूल्य अपूर्णांक आणि ते कसे काढायचे? एखादा अंश किंवा एखादा छेद दिला नसेल तर तो कसं काढायचं हे आपण इथे आता बघितलं. त्यानंतर मगाशीच आपण उदाहरण घेतलं तेव्हा असं बघितलं की एक आला होता 1/2 आला होता, दुसरा आला होता 1/3, पुढचा कुठला तरी आला होता 2/3. असाच आणखीन एखादा कुठला घेतला की 2/5. तर हे सगळे अपूर्णांक सारखे आहेत का? तर नाही आहेत. हे सगळे अपूर्णांक सारखे नाहीत, कारण एक तर छेदाच्या, आता इथे दोन्ही छेद समान आहेत पण अंश एकमेकांच्या पटीत, किंवा जसं ह्याच्या छेदाच्या ज्या पटीत आहे त्याच पटीत अंशाच्या पटीत आहे का? नाही.
त्यामुळे हे दोन्ही पण सारखे नाहीत, हे दोन्ही पण सारखे नाहीत, हे दोन्ही पण सममूल्य नाहीत. इथे सगळ्यांचे एक तर छेद वेगळे आहेत, अंश वेगळे आहेत, एकमेकांच्या पटीत नाही आहेत. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे असणारे अपूर्णांक आहे, त्या प्रत्येकाची किंमत वेगळी वेगळी आहे. त्यामुळे वेगळे छेद, त्याला जर असे अपूर्णांक आपण बघितले की 2/3 आणि काहीतरी 1/3, तर हे दोन्ही सेम नाही आहेत, हे दोन्ही सारखे अपूर्णांक नाही आहेत, पण त्या दोघांचे छेद समान आहेत. त्यामुळे आपण त्याला असं म्हणू शकतो की हे समच्छेद अपूर्णांक आहेत. समच्छेद म्हणजे दोघांचाही छेद फक्त समान आहे, म्हणून ते अपूर्णांक समान नाही आहेत. अपूर्णांक समान असण्यासाठी काय असायला लागतं आपण बघितलंय, गुणक नाही तर भागाकार त्याचा सारखा आला पाहिजे. हे दोन्ही सारखे नाही आहेत, पण ह्याला समच्छेद असं अपूर्णांक म्हणू शकतो. किंवा हे असेल 2/5 असेल आणि काहीतरी 4/7 असेल, तर ह्यांचा छेद समान आहे का? अंश तर नाहीच आहे, छेद पण समान नाहीये, तर ह्याला म्हणायचं हा समच्छेद अपूर्णांक होत नाही. ज्याचा छेद समान आहे त्यालाच फक्त समच्छेद अपूर्णांक म्हणतात. तर आलंय लक्षात अपूर्णांक कसा लिहायचा, अपूर्णांकांची किंमत काय, किंवा त्याला गुणलं एकाच संख्येने किंवा भागलं तर सारखाच अपूर्णांक मिळतो, त्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. अपूर्णांक दोन्ही जर सारखे दिलेत म्हणजे सममूल्य म्हणून दिलेलं असेल तर त्यातला कुठलाही एखादा नंबर कसा काढायचा गुणून वगैरे तेही आपल्याला लक्षात आलंय. अजून अपूर्णांकाचं असणार आहे, आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत ते. आत्तापुरतं आपण इथेच थांबणार आहोत. पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं की पुढचे व्हिडिओज तुम्हाला लिस्टमध्ये येत राहतील. त्यामुळे लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.